नागपूरच्या खापरखेडा परिसरात वर्चस्वाच्या वादातून दोन कुख्यात गँगमधील संघर्ष टोकाला गेला. सुमित वांजाळ, डग्गम भोसकर आणि सूरज कावळे, शुभम उर्फ शेरू उईके यांच्या विरोधी टोळ्यांमध्ये आधीपासूनच आपापसात वैमनस्य सुरू होते. या जुन्या वादातून शनिवारी रात्री एका गटाने थेट विरोधी सदस्यांच्या भागात घुसून मोठी दहशत माजवली, तर रविवारी सुडाच्या भावनेने हा वाद आणखीनच भडकला. या थरारक संघर्षामध्ये 6 जणांच्या टोळक्याने 3 युवकांवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. या संपूर्ण घटनेचे आणि थेट चॅलेंजचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणातील काही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आधीच गंभीर गुन्हे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे असतानाही ते तडीपार किंवा प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही परिसरात कसे वावरत होते, असा सवाल उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या वादामागे अंमली पदार्थांचा संबंध आहे का, या दृष्टीनेही पोलीस कसून तपास करत आहेत. 6 आरोपींनी मिळून 3 युवकांवर केलेला हल्ला आहे. यातील 3 आरोपी रेकॉर्डवरील अपराधी असून त्यांच्यावर आधीपासूनच गंभीर गुन्हे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या सर्व आरोपींच्या अटकेनंतर या संपूर्ण घटनाक्रमाचे सत्य समोर येईल. या प्रकरणाशी अंमली पदार्थांचा काही संबंध आहे का, याची कसून तपासणी सुरू आहे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले असून क्षेत्रामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याचे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहे, अशी माहिती नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली आहे. खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये 6 मुलांनी मिळून 3 जे आहेत व्यक्ती आहेत, 3 व्यक्तींना मारहाण झाली. त्याच्यामध्ये एक गंभीर जखमी आहे हिमांशू. तर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्याच्यावर इलाज सुरू आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी जे आहेत ते काही त्यापैकी 3 लोक जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर यास पूर्वीसुद्धा गंभीर गुन्हे दाखल झाले होते. सदर आरोपी प्रतिबंधक कारवाई आणि तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे एका आरोपीला. त्याच्यामध्ये ही जी घटना घडली आहे, आता ह्या घटनेमागे जे काही कारणं आहेत ते संपूर्ण आरोपी अटक झाल्यावर आणि जो जखमी आहे त्याचं पूर्ण स्टेटमेंट व्यवस्थित झाल्यावर कारणं येतील पुढे. पण अशी काही जर माहिती असेल की याच्यामध्ये कुठले अंमली पदार्थ विक्री करण्यावरून वाद झाला आहे, तरी याच्यावर सुद्धा पोलीस जे आहे आमची तपास करतील आणि अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी घडू नये याकरिता DCP झोन 6 आणि सर्व जे अधिकारी आहेत ते सतत खापरखेड्याला तिथे भेट देऊन ह्या अनुषंगाने जे काही अशी गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं असतील, लोक असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. काय सांगाल, जो गँगवर झाला त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे तो आता नुकताच जेलमधून सुटलेला आहे. जेलमधून तो 2-1.5 वर्षापूर्वी सुटलेला आहे. त्या आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. पण जे आता भांडण झाल्याचं कारण आहे ते कारण समोर आणखी अद्याप आलेलं नाही. पूर्ण माहिती जसं आरोपी पूर्ण अरेस्ट होतील त्यानंतर सर्व जे आहे घटनाचं तपशील आपल्याला सांगता येईल. काही आरोपी ताब्यात, आरोपीचा शोध सुरू आहे. काही आरोपी जे फरार आहेत त्यांच्या मागे आता आपली टीम्स आहेत. आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस टीम प्रयत्न करत आहे. वाढत्या गँगवारमुळे खापरखेड्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून पोलीस प्रशासनाकडून यावर नेमकी काय पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.